कॅगनं राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत आणि सरकारवरचा कर्जाचा बोजा वाढलेला आहे याकडे लक्ष वेधलेलं आहे। कॅगनं या संदर्भामध्ये महसुली तुटी संदर्भात सुद्धा बोट दाखवलेलं आहे। महसुली जमा आणि खर्चातील तफावत तसंच अव्वाच्या सव्वा पुरवणी मागण्यांच्या मुद्द्यावरून कॅगनं राज्य सरकारच्या कारभारावरती ताशेरे ओढलेत। गंभीर बाब म्हणजे राज्यावरील कर्जाचा बोजा हा 8 कोटींवरती गेला असून हे प्रमाण राजकोषीय स्थूल उत्पन्नाच्या 18.73% असल्याकडेही कॅगनं लक्ष वेधलंय। हे कर्जाचं प्रमाण हे स्थूल उत्पन्नाच्या 18.14% असणं अपेक्षित होतं। त्यामुळे सरकारने कर्जाची मर्यादा पार केल्यामुळे कॅगनं सरकारला सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय। 2022-23 या आर्थिक वर्षाचा अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात सादर करण्यात आला। खर्च वाढत असताना महसुली जमा मात्र होत नसल्याबद्दल सरकारला योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचनाही कॅगनं केल्यात। खरं तर सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चामधून पायाभूत सुविधा उभाराव्यात आणि सरकारची मालमत्ता वाढावी असा हेतू अपेक्षित आहे, पण त्या पद्धतीनं मालमत्ता निर्मिती होत नसल्याबद्दल कॅगनं आक्षेप नोंदवलाय। कॅगच्या अहवालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। जनतेच्या पैशाचा हिशेब मिळायला हवा असं त्यांनी म्हटलंय। 22-23 चा अहवाल आता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, तो वास्तववादी राहू द्या। वास्तवाचं भान हरवलेलंच हे सरकार आहे। 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय कळणार आहे? पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते, ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते। हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातनं पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे। हा पैसा आमच्या घामाचा पैसा आहे। त्या पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे।